अहिल्यानगर शहरातील ऐतिहासिक वारसा असलेल्या माईवडा गेट अर्थात माईवडा वेस बाबत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण औरंगाबाद मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचं पत्र पाठवून अतिक्रमण हटविण्याची आणि संवर्धनाची कारवाई करण्याचे निर्देश दिलेत। ऐतिहासिक माईवडा वेशीभोवतीची अतिक्रमणं हटवून ही वेस संरक्षित आणि जतन करा, असं पत्र भारतीय पुरातत्व विभागाने अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांना दिलंय। या पत्रामुळे प्रशासनात हालचाल वाढण्याची चिन्हे दिसत आहेत। तर याबाबत नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या मागणीची दखल घेतली गेली आहे। 10 एप्रिल 2026 रोजी पाठविण्यात आलेल्या या पत्रात नमूद करण्यात आलंय की माईवडा गेट हे निजामशाही काळातील सरदार सज्जन खान यांनी 1661 मध्ये बांधलं असून अहिल्यानगरच्या ऐतिहासिक वारशाचा तो महत्त्वाचा भाग आहे। शहराच्या प्राचीरमधील दिल्ली दरवाजासह असलेल्या एकूण ऐतिहासिक दरवाजांपैकी हे एक महत्त्वाचं प्रवेशद्वार मानलं जातंय। ASIने यापूर्वीही 2011 मध्ये महानगरपालिकेला पत्र देत माईवडा गेटसह इतर ऐतिहासिक दरवाजांच्या संरक्षणाबाबत सूचना केल्या होत्या। त्यात अतिक्रमण हटवणं आणि संवर्धनाची कामं करण्याचे निर्देश देण्यात आले होते। मात्र त्यानंतरही गेट परिसरात अतिक्रमण कायम राहिल्याने पुन्हा एकदा कारवाईची गरज अधोरेखित करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर गेटच्या आसपासची अतिक्रमणं तात्काळ हटवून संवर्धन आणि संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच या संदर्भात राज्य पुरातत्व विभागाला प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही पत्रात देण्यात आलेत। तर नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी या विषयावर सातत्यानं पाठपुरावा केला होता। त्यांच्या मागणीची दखल घेत ASIने अधिकृत पत्र पाठवल्याने या ऐतिहासिक वास्तूच्या जतनासाठी मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा व्यक्त होतीये। दरम्यान या पत्रानंतर जिल्हा प्रशासन आणि मनपा अतिक्रमण हटविण्यासाठी लवकरच कारवाई करणार का, याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। तर इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत करत माईवडा गेटचे मूळ स्वरूप कायम राखण्याची मागणी केली आहे। जो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।